गांधारी पुलाचं काम चुकीच्या पद्धतीने. गांधारी पुलाचा एक पिलर पुन्हा तोडणार. महाड शहरातील नगरपालिका हद्दीमध्ये प्रशासकीय राजवटीच्या काळात अनेक कामे सुरू आहेत, तर काही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. यात महाड शहरांमध्ये प्रवेश करताना पश्चिमेकडे असलेल्या गांधारी पुलासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून सुमारे 8 कोटी रुपये मंजूर झालेल्यानंतर प्रशासकीय राजवटीमध्ये महाड नगरपालिकेमार्फत TNT कंपनीला गांधारी पूल बांधण्याचे काम देण्यात आले. मात्र हे काम चुकीच्या पद्धतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नगरसेवक वजीर कोडिनकर यांनी निदर्शनास आणून दिल्याने बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांनी संबंधित काम थांबवून चुकीचे झालेले काम पाडण्याचे आदेश दिले आहेत. ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेली आपण TNT इन्फ्रा बिबवेवाडी पुणे या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिली. या वर्क ऑर्डर देत असताना त्यांनी काम करत असताना पियर नंबर 1 चं बांधकाम जे आहे ते मध्य रेषेमध्ये नसल्याचं निदर्शनास आलं. त्या संदर्भात मग तो पियरमध्ये जर नसल्यामुळे त्या संदर्भात त्यांनी कॅल्क्युलेशन्स वगैरे केली आणि 2 दिवसापूर्वीच ते पुन्हा साईटवर आले होते. त्यावेळी त्यांनी एक टेक्निकली सल्ला दिलेला आहे की बाबा हे जे काय पियरचं बांधकाम आहे ते पायाचं ते तोडून टाका आणि त्याप्रमाणे आपण ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत ते तोडून टाका आणि त्या दृष्टीनं ते काम चालतं. तर या पुलाचे काम तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावे अशी भूमिका उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी व्यक्त केली आहे. पालिकेला अशा प्रकारचं ब्रिज बांधण्याचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रिज होत असताना या ठिकाणी ते वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करणं अपेक्षित होतं. परंतु ठीक आहे, जर करत असतील तर त्या ठिकाणी नगरपालिकेचा सक्षम तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी लाईन आऊट वगैरे काय असतील त्या तांत्रिक गोष्टी पडताळणी करणं आवश्यक होतं. परंतु कुठल्याही प्रकारची त्या पडताळणीच्या बाबी झालेल्या नाहीत. म्हणूनच ही बाब जवळजवळ अर्धा पिलर भरल्यानंतर कॉन्क्रीटने भरल्यानंतर ही लक्षात आली आणि ते जर आज झालं नसतं तर आज मोठं अनर्थ झाला असता आणि अशाच प्रकारचं ठेकेदाराचं काम थांबवलेलं आहे आम्ही आणि ते पूर्ण त्याचं ते पिलर आहे मधला जो अलाइनमेंट चुकले ती तांत्रिकदृष्ट्या पूर्ण काढून त्या ठिकाणी नवीन पिलर उभारण्याचे या ठिकाणी सूचना सचिन पोरे म्हणून आहेत ते कन्सल्टंट त्यांनी दिलेले आहे.